बहुतेक स्त्रियांना गर्भनिरोधक पद्धती काय आहेत, त्या किती आहेत, त्यांची नावे काय आहेत, ते कशा प्रकारे आपण वापरू शकतो, लग्नानंतर लगेचच मूल नको असेल तर आपण कोणती गर्भनिरोधक पद्धत वापरणं गरजेचं आहे, किंवा 2 बाळांच्या मध्ये अंतर ठेवल्यावरती आपण कोणती गर्भनिरोधक पद्धती वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करता त्याचा परिणाम त्या प्रेग्नन्सीवरती होणार नाही। मग अशा गर्भनिरोधकबद्दल तुम्हाला सर्व माहिती असणं गरजेचं असतं, पण यावरती मोकळेपणाने बोलले जात नाही, इतर स्त्रियांशी चर्चा केली जात नाही, किंवा डॉक्टरांना देखील यावरती प्रश्न विचारण्यासाठी त्यांना संकोच वाटतो। त्यामुळे तुम्हाला गर्भनिरोधक पद्धतींबद्दल पुरेशी माहिती नसते आणि गर्भनिरोधक व्यवस्थित चूज केलं नाही किंवा ते व्यवस्थित वापरलं नाही तर तुम्हाला नको असलेली प्रेग्नन्सी राहते आणि गर्भनिरोधक योग्य वापरलं गेलं नाही तर तुम्हाला जी पुढे भविष्यामध्ये प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे त्याच्यावरती देखील परिणाम होतो। मग योग्य ते गर्भनिरोधक कोणतं वापरायचं, गर्भनिरोधकच्या पद्धती कोणत्या आहेत, त्यांची काय नावे आहेत, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हॅलो, मी डॉक्टर सारिका तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 गर्भनिरोधक पद्धती कोणत्या आहेत ज्या स्त्रियांसाठी उपयुक्त आहेत ते आपण तर मग सुरू करूयात व्हिडिओ। सगळ्यात पहिली आणि सगळ्यात जास्त वापरली जाणारी गर्भनिरोधक पद्धत जी आहे ती म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या। आता ह्या गर्भनिरोधक गोळ्या ज्या आहेत त्या 2 प्रकारच्या असतात। फर्स्ट नंबरमध्ये आपण गोळ्या ज्या आहेत ते पाहू, तर त्याला म्हणतात COC म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, ज्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन दोन्ही असतं। मुळातच ह्या ज्या गर्भनिरोधक गोळ्या असतात त्या हार्मोन्सच्या बनलेल्या असतात। COC म्हणून ह्या ज्या गर्भनिरोधक गोळ्या असतात त्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही हार्मोन्स असतात। ह्या गोळ्या ज्या नॉर्मल स्त्रिया आहेत म्हणजे त्यांना आरोग्याशी निगडीत कोणताही गंभीर आजार नाही, हृदयाशी रिलेटेड म्हणा किंवा शुगर वगैरे नाही, त्या स्त्रियांसाठी या गोळ्या उपयुक्त ठरतात। गर्भनिरोधक म्हणून जेव्हा तुम्ही गोळ्या वापरता तेव्हा तुमची मासिक पाळी जी आहे ती रेग्युलर राहते, कारण एका ठराविक दिवसापर्यंत 21 दिवसापर्यंत किंवा 28 दिवसापर्यंत तुम्हाला ह्या टॅबलेट घ्याव्या लागतात आणि त्यानंतर 1 ते 2 दिवसांनी तुमचे पिरियड स्टार्ट होतात। पुन्हा पिरियड संपल्यानंतर तुम्हाला या गोळ्या चालू कराव्या लागतात। ह्या ज्या गोळ्या आहेत त्या एका रेग्युलर टायमिंगला जर तुम्ही घेतल्यात तर त्या जास्त परिणामकारक ठरतात। जर ही टॅबलेट मिस झाली तर त्याचा इफेक्ट बंद होतो। जर तुम्ही एका दिवशी टॅबलेट घेतली तरच याचा गर्भनिरोधक म्हणून वापर होतो, म्हणजे तुम्हाला ही जी गोळी आहे ती चुकवायची नाही। गर्भनिरोधक गोळ्या नेमकं कशा घ्यायच्या, त्यांचे टाईप काय असतात, त्याचे नावं, याच्यावरती डिटेल नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे। सेकंड पद्धत जी आहे ती म्हणजे प्रोजेस्टेरॉन ओनली पिल्स, म्हणजे याला मिनी पिल्स देखील म्हणतात, याला POC प्रोजेस्टेरॉन ओनली पिल्स म्हणतात। मग ह्या गोळ्या कोणासाठी वापरल्या जातात तर ज्या स्त्रियांना शुगर आहे, बीपीचा त्रास आहे त्या स्त्रियांसाठी प्रोजेस्टेरॉन ओनली पिल्सचा कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून वापर केला जातो। नेक्स्ट जास्त प्रमाणामध्ये वापरली जाणारी 3rd नंबरची गर्भनिरोधक पद्धती जी आहे ती म्हणजे कॉपर-टी। याला आपण इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस असं देखील म्हणतो। यामध्ये प्लॅस्टिकच्या किंवा एखाद्या धातूच्या आकाराचं एक वस्तू बनवलेली असते, ही आयोडी तुमच्या गर्भाशयामध्ये रोपण केली जाते। मग या आयोडीमुळे काय होतं तर जी तुमची एंडोमेट्रियम लायनिंग असते ती गर्भाशयामध्ये म्हणजे तिथे गर्भरोपण होतो, गर्भ इम्प्लांट होतो, तिथे एंडोमेट्रियम लायनिंग तयार होत असते, गर्भाशयाचं जे अस्तर असतं ते तयार होत असतं, तिथे ही वर्क करते। ते जे अस्तर आहे ते जाड करते आणि त्यामुळे तुम्हाला जे शुक्राणू आहे ते स्त्रीबीजपर्यंत पोहोचत नाही, म्हणजे त्या जाड अस्तरामुळे तिथे गर्भधार इम्प्लांट होत नाही आणि शुक्राणू देखील वरती जात नाही। ही जी कॉपर-टी आहे, आयोडी डिव्हाइसेस आहेत, अशा प्रकारे कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून काम करतात। लग्नानंतर तुम्हाला लगेचच प्रेग्नन्सी नको असेल तर तुम्हाला ही पद्धत वापरता येत नाही। 2 मुलांमध्ये अंतर ठेवायचं असेल किंवा 2 मुलं झाल्यानंतर फॅमिली प्लॅनिंगसाठी तुम्ही थांबला असाल तर तेव्हा तुम्हाला ही कॉपर-टी बसवता येते। चौथी जी पद्धत आहे ती म्हणजे व्हजायनल रिंग, जी तुमच्या योनीमध्ये बसवली जाते। हे एक प्लॅस्टिकच्या आकाराची एक अंगठीसारखं रिंग असते जी तुमच्या योनी मार्गामध्ये ठेवली जाते। याला फिमेल कंडोम देखील म्हणतात। ती तुमच्या योनी मार्गामध्ये ठेवली जाते, ती 3 आठवड्यासाठी जाते। त्या मासिक पाळी येण्याच्या 3 ते 4 दिवस आधी काढली जाते। या रिंगमध्ये देखील प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हार्मोन्स असतात, ते फर्टिलायझेशन होऊ देत नाही किंवा गर्भाचं इम्प्लांटेशन होऊ देत नाही, त्यामुळे तुम्हाला तिथे प्रेग्नन्सी रोखली जाते। यामध्ये या व्हजायनल रिंगमध्ये तुम्ही रियूज करू शकता। ही जी रिंग आहे ती तुम्ही 3 आठवड्यानंतर मासिक पाळीच्या आधी तुम्ही काढून घ्यायची आहे आणि मासिक पाळी संपल्यानंतर 5व्या दिवसापासून ती रिंग तुम्ही पुन्हा बसवू शकता। ही तुम्हाला हॉस्पिटल बेसिसवरती देखील बसवली जाते आणि तुम्ही घरच्या घरी देखील तुम्हाला योग्य पद्धतीने माहिती असेल तर ती तुम्ही इन्सर्ट करू शकता। नेक्स्ट 5 नंबरची गर्भनिरोधक पद्धत जी म्हणजे कंडोम, तर जसे मेल कंडोम अवेलेबल आहेत तसेच फिमेल कंडोम देखील अवेलेबल आहेत। कंडोम वापरण्याचा सगळ्यात जास्त मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हार्मोनल इम्बॅलन्स त्यामध्ये होत नाही, कोणतेही हार्मोन्स नसतात,
त्यामुळे तुम्हाला याचा पुढे नेक्स्ट प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी किंवा तुमच्या मासिक पाळीचं आरोग्य कमी जास्त अंगावरून जाण्याचा वगैरे असा काही त्रास होत नाही. पण हे जे कंडोम असतात ते 100% इफेक्टिव्ह नसतात. यामध्ये काही ड्रॉबॅक्स देखील आहेत. कंडोम पद्धतीमुळे योनिमार्गाद्वारे जे HIV सारखे किंवा दुसरे अन्य काही योनिमार्गाचे इन्फेक्शन असतात, STD वगैरे असतात, ते तुम्हाला होत नाहीत. यापासून तुम्हाला 100% बचाव होतो. नेक्स्ट 6 नंबरची गर्भनिरोधक पद्धत जी आहे ती म्हणजे गर्भनिरोधक इंजेक्शन. गर्भनिरोधक इंजेक्शनवरती आपला पूर्ण डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहे. याला DMPA किंवा इंजेक्शन अंतरा असं देखील म्हणतात. हे कसं घेतलं जातं, त्याचे ड्रॉबॅक काय आहे, साईड इफेक्ट काय आहेत. हे इंजेक्शन एकदा घेतल्यानंतर तुम्हाला 3 महिने गर्भनिरोधक म्हणून काम करतं. ह्या इंजेक्शनमध्ये देखील प्रोजेस्टेरॉन असतं, जे की सगळ्या स्त्रियांना सूट होऊ शकतं. म्हणजे जर तुम्हाला इतर काही आजार असतील तरी देखील तुम्हाला इंजेक्शन चालतं. या इंजेक्शनबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी जो जुना व्हिडिओ आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. नेक्स्ट गर्भनिरोधक पद्धत जी आहे ती म्हणजे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह. त्याला IPILS देखील म्हणतात, अनवॉन्टेड 72 देखील म्हणतात. हे जे आहे ते रेग्युलर बेसिसचं गर्भनिरोधक नाही. तुम्ही कंडोम वगैरे जर तुम्ही वापरलंय आणि ते रप्चर झाले, त्याला काही ड्रॉबॅक झालेत किंवा गर्भनिरोधक वापरण्यास तुम्ही विसरलात तर तुम्ही इमर्जन्सी म्हणून हे गर्भनिरोधक वापरू शकता. यामध्ये एक टॅबलेट असते अनवॉन्टेड 72. ही संबंध आल्यानंतर 72 तासाच्या आतमध्ये तुम्ही घेणं गरजेचं असतं. जेवढ्या लवकर संबंधानंतर तुम्ही ही टॅबलेट घेऊ शकता तेवढेच ती इफेक्टिव्ह असते. पण सारखी टॅबलेट घेणं ही योग्य नसतं. याच्यावरती देखील आपला पूर्ण डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे. त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. नेक्स्ट जी गर्भनिरोधक पद्धत आहे ती म्हणजे फर्टिलिटी काउंट. तर ही कॅलेंडर मेथड देखील याला म्हणतात. पण ही जी गर्भनिरोधक पद्धत आहे ती अगदी अनसेफ आहे किंवा तुम्हाला पूर्ण ही धोकेदायक आहे. कारण याच्यामध्ये ज्या स्त्रियांचा पिरियड रेग्युलर आहे किंवा ज्या स्त्रियांना ओव्ह्युलेशन दिवस कळतात, त्यांची लक्षणं ऑब्झर्व होतात किंवा ओव्ह्युलेशन दिवस कोणते आहेत ते काढता येतात, त्या स्त्रियांमध्ये ही उपयोगी ठरते. कारण ओव्ह्युलेशन दिवसामध्येच फक्त तुम्ही संबंध ठेवायचे नाहीत. यानुसार हा फर्टिलिटी काउंट गर्भनिरोधक म्हणून तुम्ही वापरू शकता. पण सगळ्या स्त्रियांचा पिरियड जो आहे तो रेग्युलर नसतो आणि सगळ्या स्त्रियांना ओव्ह्युलेशन दिवस काढता येत नाही. ते कोणते आहे ते प्रेडिक्ट होत नाहीत. त्यांची लक्षणे देखील समजत नाहीत. मग कोणत्या दिवसामध्ये तुम्ही संबंध ठेवायचे नाहीत हे तुम्हाला जर लक्षात आलं नाही तर ही जी पद्धत आहे ती फेल होते. मग ओव्ह्युलेशन दिवसामध्ये म्हणजेच पाळीच्या 10व्या दिवसानंतर ते 20व्या दिवसापर्यंत म्हणजे मधले जे 10 दिवस असतात तेव्हा तुम्हाला संबंध टाळायचे असतात. पण ही जी प्रोसेस आहे ती खूप या 10 दिवसामध्ये तुम्ही संबंध ठेवायचे टाळून तुम्ही प्रेग्नन्सी अवॉइड करू शकता. पण ही जी मेथड आहे ती जास्त प्रमाणामध्ये वापरली जात नाही कारण सगळ्या स्त्रियांचे पिरियड जे असतात ते रेग्युलर नसतात. आता लास्ट जी गर्भनिरोधक पद्धत आहे ती म्हणजे ट्युबेक्टॉमी म्हणजे फॅमिली प्लॅनिंग. म्हणजे ट्युबेक्टॉमी स्त्रियांमध्ये केली जाते, व्हॅसेक्टॉमी ही पुरुषांमध्ये केली जाते. भारतामध्ये जास्त लोकप्रिय आहे ती ट्युबेक्टॉमी म्हणजे स्त्रियांची फॅमिली प्लॅनिंग केली जाते. मग जेव्हा स्त्री ठरवते तिला आता मूल नकोय, तिची फॅमिली प्लॅनिंग पूर्ण झाली आहे, तिला नंतर कधीही प्रेग्नन्सी ठेवायची नाही, तेव्हा ती अशा प्रकारचं ऑपरेशन करू शकते. त्याला ट्युबेक्टॉमी म्हणतात, ज्यामध्ये तुमच्या फॅलोपियन ट्यूबला कट घेतला जातो आणि त्यानंतर ती पुन्हा शिवली जाते. जेणेकरून जे मॅच्युअर झालेलं स्लीपेज असतं आणि शुक्राणू असतात त्याचं मिलन होत नाही, तिथे फर्टिलायझेशन होत नाही आणि तुमची प्रेग्नन्सी रोखली जाते. मग अशा पद्धतीने तुम्ही परमनंट कायमस्वरूपीचे अशा पद्धतीने जेव्हा तुमची फॅमिली कंप्लीट होते तुम्ही कायमस्वरूपीचे गर्भनिरोधक म्हणून ऑपरेशन करू शकता. तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त गर्भनिरोधक पद्धतींबद्दल माहिती घेतली, त्याचे प्रकार काय आहेत, नेमकं ते काय आहेत याबद्दल डिटेल माहितीचे व्हिडिओज येणार आहेत. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट सोबत शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.